जसा क्रिकेटमध्ये बेनिफिट ऑफ डाऊटचा नियम आहे, तसाच न्यायव्यवस्थेत एक नियम आहे, रिझनेबल डाऊटचा. यासाठी अलीकडेच आलेल्या पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाच्या निकालाचं उदाहरण घेऊया. 20 वर्ष कोर्टात चाललेल्या या खटल्यात कोर्टानं सगळ्या 9 आरोपींची निर्दोष मुक्तता केली. पण हा निकाल देताना ठोस पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता असं कोर्टानं म्हटलं. कोर्टात सादर झालेले पुरावे आणि माफीच्या साक्षीदाराची साक्ष विश्वासार्ह नसल्यामुळे या रिझनेबल डाऊटचा फायदा आरोपींना मिळाला आणि त्यांची सुटका झाली. आता येऊ मूळ मुद्द्यावर. केतन अग्रवाल हत्या प्रकरण. सिया गोयल आणि चेतन चौधरीनं केतनला लोहगडावरून ढकलून त्याची हत्या केली, हा या प्रकरणातला मुख्य आरोप आहे. पण हे फक्त आरोप आहेत. ते सिद्ध करण्यासाठी पोलिसांना कोर्टात सबळ साक्षी पुरावे सादर करावे लागणार आहेत. आता केतनला या दोघांनीच दरीत ढकललं हे सांगणारा कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अजून समोर आलेला नाही. त्यामुळे सिया आणि चेतन सुटणार अशाही चर्चा होत आहेत. पण फक्त साक्षीदार नाही म्हणून आरोपींची निर्दोष मुक्तता होऊ शकते का? तर नाही. परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे सुद्धा आरोपींना शिक्षा दिली जाते. यासाठी पुण्यातल्याच 42 वर्षांपूर्वी आलेल्या एका ऐतिहासिक केसचा निकाल महत्वाचा आहे. या केसमध्ये उल्लेख असलेल्या पंचशील टेस्टचा नसरापूर प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात मोठा वाटा होता. त्यामुळे याच पंचशील टेस्टच्या आधारावर सिया आणि चेतनला सुद्धा कठोर शिक्षा होऊ शकते असं आता म्हटलं जात आहे. 42 वर्षांपूर्वीची ही केस आणि त्यातल्या पंचशील टेस्टमुळे सिया आणि चेतन कसे अडकू शकतात पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. सगळ्यात आधी सिया आणि चेतनच्या सुटण्याच्या शक्यता का निर्माण झाल्यात ते बघूयात. 29 जूनला या प्रकरणाची जेव्हा कोर्टात सुनावणी झाली तेव्हा आरोपींच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद महत्वाचा होता. या दोन्ही आरोपींची अटकच बेकायदेशीर असल्याचा दावा दोघांच्याही वकिलांनी केला होता. केतनचे आई वडील म्हणतायत म्हणून याला हत्या म्हणता येणार नाही, त्यामुळे दोघांनाही जामीन मिळायला हवा असं आरोपींच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं. मुख्य म्हणजे या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदारच अजून पुढे आलेला नाही. त्यामुळे सिया आणि चेतननेच केतनची हत्या केली हे सिद्ध करणं पोलिसांसमोरचं मोठं आव्हान आहे. आता चेतन चौधरीचे वकील राधेशिकेश उत्तरवार यांच्या म्हणण्यानुसार आरोप सिद्ध करण्यासाठी पोलिसांना पुष्टी देणारे पुरावे द्यावे लागतील. त्यांनी मांडलेला घटनाक्रम प्रत्यक्षात घडला होता हे दर्शवण्यासाठी त्यांना काहीतरी ठोस पुरावा द्यावा लागेल. आरोपीचे बचाव पक्ष म्हणून एखादा पर्यायी सिद्धांत मांडण्यापेक्षा पोलिसांकडून सादर केलेल्या पुराव्यांच्या अचूकतेची आणि त्रुटींची बारकाईनं तपासणी करणं याच्यावर आमचा भर असल्याचं आरोपीच्या वकिलांचं म्हणणं आहे. आता तज्ज्ञांच्या मते कोणत्याही गुन्ह्यात आरोपींना शिक्षा देण्यासाठी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार महत्वाचा असतो. जर असा साक्षीदारच नसेल तर परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे पोलिसांना कोर्टात गुन्हा सिद्ध करावा लागतो. त्यामुळेच पुणे ग्रामीण पोलीस परिस्थितीजन्य पुराव्यांचे डॉट्स जोडतायत. या प्रकरणात पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांनी दोनदा क्राईम सीनचं रिक्रिएशन केलं. सिया आणि चेतनला लोहगडावर नेऊन हत्येच्या दिवशीचा घटनाक्रम नेमका कसा होता त्याची पडताळणी केली. सीसीटीव्हीत लोहगडावर हुडी घालून जाणारी व्यक्ती चेतनच आहे हे पटवून देण्यासाठी चेतनचं गेट अनालिसिस सुद्धा करण्यात आलं. सिया आणि चेतनचे सीडीआर इतर फॉरेन्सिक पुरावे गोळा करून आरोपींना शिक्षा देण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. यातून गुन्हा घडलाय आणि तो या आरोपींनीच केलाय हे सिद्ध करण्यात पोलीस यशस्वी झाले तर परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे सुद्धा सिया आणि चेतनला शिक्षा होऊ शकते असं सांगितलं जात आहे. यासाठीच 1984 मधल्या शरद बिर्धीचंद सारडा विरुद्ध महाराष्ट्र राज्य या प्रकरणात सुप्रीम कोर्टानं दिलेलं स्पष्टीकरण महत्वाचं ठरतं. या प्रकरणात पुण्याच्या मंगळवार पेठेत राहणाऱ्या शरद सारडा यांच्यावर त्यांच्या पत्नी मंजू सारडा यांची विष देऊन हत्या केल्याचा आरोप होता. त्यासाठी सेशन कोर्ट आणि नंतर हायकोर्टानं सुद्धा शरद सारडा यांना दोषी ठरवत फाशीची शिक्षा दिली होती. पण हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं आणि हा निकाल फिरला. सरकारी वकिलांनी केलेल्या दाव्यानुसार सारडा दाम्पत्यात तणाव होता. आरोपीचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध होते, त्यामुळे पत्नीला संपवण्याचा हेतू होता. हत्येच्या रात्री मंजू सारडा शेवटच्या क्षणी आरोपी शरद सोबत दिसल्या होत्या, त्यामुळे शरद यांनीच तिची हत्या केली असं सरकारी वकिलांनी कोर्टात सांगितलं. पण मुख्य अडचण ही होती की या प्रकरणात एकही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता. त्यामुळे ही केस परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारावर उभी होती. सुप्रीम कोर्टानं सरकारी वकिलांनी मांडलेल्या प्रत्येक परिस्थितीची तपासणी केली. निकाल देताना कोर्टानं म्हटलं काही परिस्थिती सिद्ध झाल्या, पण त्या परिस्थिती एकमेकांशी जोडून आरोपीच गुन्हेगार आहे हा एकमेव निष्कर्ष काढता येत नाही. परिस्थितीजन्य पुराव्यांच्या साखळीत अनेक दुवे मिसिंग होते.
परिस्थितीजन्य पुराव्यांची साखळी निर्दोष आणि पूर्ण असणं आवश्यक होतं, पण पुरावे फक्त संशय निर्माण करत होते आणि ते वाजवी शंकेपलीकडे म्हणजेच बियॉन्ड रिझनेबल डाऊट सिद्ध झाले नाही. या कारणामुळे सुप्रीम कोर्टानं आरोपीला बेनिफिट ऑफ डाऊट देत निर्दोष मुक्त केलं. या निकालामुळे संशय कितीही प्रबळ असला तरी तो पुराव्याची जागा घेऊ शकत नाही, हेच सुप्रीम कोर्टाचं निरीक्षण समोर आलं होतं. पण हा निकाल देतानाच सुप्रीम कोर्टानं जेव्हा एखादी केस पूर्णपणे परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित असते तेव्हा दोष सिद्ध करण्यासाठी 5 अटींची पूर्तता करणं आवश्यक आहे असं सांगितलं. यालाच 5 गोल्डन प्रिन्सिपल्स किंवा पंचशील सिद्धांत असं म्हटलं जातं. सुप्रीम कोर्टानं मांडलेल्या या पंचशील सिद्धांतांमधली पहिली अट म्हणजे आरोपी विरोधात सादर केलेला प्रत्येक परिस्थितीजन्य पुरावा आणि तथ्य पूर्णपणे आणि खात्रीशीरपणे सिद्ध झाले पाहिजेत. दुसरी अट, सगळे सिद्ध झालेले पुरावे फक्त आरोपीच दोषी आहेत हे दाखवणारे असले पाहिजेत, ज्यामुळे गुन्ह्यात इतर कोणाच्याही सहभागाबद्दल कोणतीही शंका राहणार नाही. तिसरी अट आहे, परिस्थिती आणि पुरावे पूर्णपणे ठोस आणि निर्णायक असायला हवेत. चौथी अट आहे ती म्हणजे आरोपी निर्दोष असण्याची प्रत्येक वाजवी शक्यता पुराव्यांच्या आधारे पूर्णपणे नाकारली गेली पाहिजे. आणि 5वी अट आहे ती म्हणजे पुरावा हा एक सलग आणि संपूर्ण साखळी स्वरूपात असायला हवा, ज्यातून गुन्हा हा फक्त याच आरोपीने केलाय हे सिद्ध झालं पाहिजे. अशा 5 अटी सुप्रीम कोर्टानं शरद सारडा प्रकरणात घालून दिल्या. आता याच पंचशील सिद्धांतांच्या आधारे नसरापूर प्रकरणात आरोपी भीमराव कांबळेला सुद्धा फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. या प्रकरणात सुद्धा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता, पण निकाल देताना कोर्टानं म्हटलं की पंचशील सिद्धांतांची पहिली अट सरकारी पक्षाने पूर्ण केली असून आरोपी भीमराव कांबळेनेच गुन्हा केला याबद्दल कोणतीही शंका उरत नाही. तसंच या प्रकरणातली तथ्य इतकी सुसंगत आहेत ज्यामुळे फिर्यादी पक्षाच्या बाजूवर कोणतीही शंका निर्माण होत नाही. आरोपी विरोधात वैद्यकीय, इलेक्ट्रॉनिक आणि फॉरेन्सिक पुरावे सिद्ध होत असल्यानं शिक्षा देण्यासाठी हे पुरावे निर्णायक आहेत. पुरावे आरोपीच्या गुन्ह्याव्यतिरिक्त इतर सगळ्या शक्यता फेटाळून लावतात आणि सरकारी पक्षानं सिद्ध केलेल्या परिस्थितीच्या अखंड साखळीवरून फक्त आणि फक्त भीमराव कांबळेनेच हा गुन्हा केल्याचं सिद्ध होत आहे. त्यामुळे पंचशील सिद्धांतांच्या अटींची पूर्तता झाल्यामुळे भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्याचा उल्लेख निकालात करण्यात आलाय. आता यामुळेच याच पंचशील सिद्धांतांच्या अटींची पूर्तता केतन अग्रवाल प्रकरणात पोलिसांना करावी लागणार आहे. पोलिसांनी सिया आणि चेतनचे काढलेले सीडीआर, इतर फॉरेन्सिक पुरावे यासाठी महत्वाचे असतील. चेतन चौधरीचं गेट अनालिसिस करण्यात आलं. गेट अनालिसिस बद्दल तज्ज्ञांच्या मते हत्येच्या दिवशी आरोपी घटनास्थळावर उपस्थित होता हे सिद्ध केलं जातं. आरोपीला त्या जागी नेलं जातं आणि त्याची चालण्याची पद्धत, चेहऱ्यावरचे हावभाव, बॉडी लँग्वेज, उंची आणि अवयवांच्या उंचीचा वैज्ञानिक रेकॉर्ड तयार केला जातो. त्यामुळे फॉरेन्सिक गेट अनालिसिसच्या रेकॉर्डला कोर्टात आव्हान देणं कठीण असतं. केतन अग्रवाल प्रकरणात पोलिसांकडे घटनेचा कोणताही साक्षीदार नाही. यासाठी लोहगडावरचं सीन रिक्रिएशन आणि गेट अनालिसिसच्या आधारे कोर्टासमोर या अटी शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. सगळा घटनाक्रम म्हणजेच चेतन आणि सियाचं घरातून निघणं, लोहगडावर पोहोचणं, ती घटना आणि त्यानंतरची परिस्थिती, ही गुन्ह्याची साखळी, हे सगळे डॉट्स जोडण्यात पोलीस यशस्वी झाले तर सिया आणि चेतनला सुद्धा याच पंचशील सिद्धांतांच्या आधारे कठोर शिक्षा होण्याची शक्यता वर्तवली जाते. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? पंचशील सिद्धांतांच्या आधारे साक्षीदार नसतानाही सिया आणि चेतनला शिक्षा होणार का? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.